नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राजमुद्रा अकॅडमी लातूर. मी प्राध्यापक नितीन रेड्डी सर. आपलं टीईटीच्या स्पेशल बॅचमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी मी तुमचं स्वागत करत आहे. बघा मित्रांनो, त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी मी समोर ठेवलेला आहे. टीईटी 2026 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला 1 ते 5 म्हणजे पहिली ते 5वी पर्यंतसाठी या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी जे काही विषय आहेत तर ते विषयानुसार डीएड प्लस त्याची पात्रता इथं लिहिलेली आहे मी. डीएड प्लस काय आहे, 12वी पास लागतं, डीएड लागतं त्यासाठी. आणि विषय मराठी आहेत. मराठीचे 30 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यासाठी गुण असणार आहेत, ते म्हणजे 30 आहे. त्याच्यानंतर इंग्रजी आहे. या इंग्रजीमध्ये 30 प्रश्न आहेत, त्याच्यासाठी सुद्धा 30 गुण दिलेले आहेत. मानसशास्त्र आहे, त्यासाठी 30 गुण आहेत आणि प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी 30 आहेत. पुन्हा नंतर गणित आहे, गणितासाठी 30 गुण आहेत आणि गुण सुद्धा आणि प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी 30 दिलेले आहेत. ते म्हणजे या पद्धतीनं. आता त्याच्यानंतर परिसर अभ्यास. हे परिसर अभ्यास जो आहे त्या परिसर अभ्यासामध्ये सुद्धा बघा मित्रांनो, ह्याच्यासाठी सुद्धा गुण 30 आहेत आणि प्रश्न सुद्धा या ठिकाणी 30च दिलेले आहेत. हे डीएड, ज्यांचं डीएड प्लस त्या ठिकाणी 12वी झालेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा त्या ठिकाणचा पेपर आहे. म्हणजे किती मार्काचा झाला बघा, लक्षात घ्या आता, ते म्हणजे 150. तर इथं 150 गुणाचा या ठिकाणचा पेपर आहे आणि 150 गुणासाठी त्यांचं जे काही मांडणी आहे गुणाची ती म्हणजे 30 30 30 30 हे समान आहेत. आणि याच्यासाठी 5 विषय आहेत: मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. आणि हे तुम्हाला कंपल्सरीच असणार आहे 1 ते 5 साठी. त्याच्यानंतर आता हा पेपर त्या ठिकाणचा 2 आहे. पेपर 2 म्हणजेच 6 ते 8, पहिली ते 5वी या ठिकाणी डीएड साठी आणि प्लस 12वी प्लस वगैरे. आणि इथं जे आहे तर 6 ते 8 पात्रता डीएड किंवा बीएड प्लस काय लागतंय, डीएड प्लस बीएससी एमएससी असं, किंवा त्या ठिकाणी हे हे मान्यता त्यासाठीची आहे डीएड किंवा बीएड. मग डीएड असेल तर बीएससी एमएससी वगैरे असं झालं तरी चालतंय, किंवा बीएड असेल तर चालतंय बीएससी एमएससी बीएड झाल्यानंतर. तर अशा पद्धतीनं त्याची पात्रता आहे. 6 ते 8 ग्रॅज्युएशन आणि डीएड असेल तर चालतंय, आपलं सरळ साध्या भाषेमध्ये आहे. बीए बीकॉम बीएससी काय असेल ते असेल. आणि याच्यासाठी जे काही गुणांची मांडणी आहे परत सेम बघा कशा पद्धतीने आहे ते. मराठी 30 आहेत, इंग्रजी 30 आहेत, मानसशास्त्र 30 आहेत, गणित 30 आहेत, विज्ञान 30 आहेत. तर याच्यासाठीची ही मांडणी बघा. आता पुढे बघा, एकच मिनिट. आता ह्याच्यामध्ये ऐच्छिक, आता कसं असतं माहिती आहे का, एक तर तुम्हाला हे का हे असणार आहेत घटक, किंवा विषयानुसार तुमचे दिलेले असतात. कशी मांडणी ते इथं बघून घ्या आता. तर इथं सुद्धा हे ज्यांचं म्हणजे गणित नको आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे, मराठी हे का हे 30 आहे, इंग्रजी 30 आहे, मानसशास्त्र 30 आहे आणि सामान्य ज्ञान जे आहे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र याच्यावरती 60 आहेत. आणि हे 60 आणि 90 म्हणजे हे 150 गुण. म्हणजे ज्यांना गणित नको आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा जनरल त्या ठिकाणचा पेपर आहे. मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र आणि सामान्य विज्ञान. आणि याचं जे विश्लेषण आहे का या पद्धतीनं आहे. आणि याच्यात आणि याच्यात फरक काय आहे ते लक्षात घ्या आता. इथं जे आहे मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, गणित आणि विज्ञान आलं. मानसशास्त्र आणि विज्ञान. ज्यांना गणित आहे गणितासाठी बीएससी किंवा एमएससी लक्षात घ्या. बीएड झाल्यानंतर बीएससी किंवा एमएससी अशा पद्धतीनं. आणि इथं जे आहे तर हे काय लिहिलेलं आहे ते पाहून घ्या. बीए किंवा एमए बीएड झाल्यानंतर, लक्षात आलं, किंवा डीएड प्लस बीए एमए जर असेल तर ही अर्हता. तर 6 ते 8 साठी 2 एक जनरल म्हणजे सांगितलं, ज्यांना म्हणजे
गणित घेऊन आणि ज्यांना म्हणजे GS सारखे असे पेपर घेऊन ज्यांना म्हणजे शिक्षक बनायचे त्यांच्यासाठी हा सिलेबस आहे. आता राहिला प्रश्न, आता माझ्याकडे जो आहे तर याच्यातला गणित हा विषय मी त्या ठिकाणी घेणार आहे. आता गणित पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये गणित आहे, भूमिती आहे, बीजगणित आहे किंवा थोडीशी माहितीचं विश्लेषण वगैरे आहे, सांख्यिकीचा थोडासा घटक आहे आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा काही थोडेसे फर्स्ट पेपरमध्ये त्या ठिकाणी विचारतात, सेकंडला तेवढे त्या ठिकाणी अपेक्षित नाहीत. तर असा गणिताचा सिलेबस आहे. आज आपण गणिताबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत. कारण मी गणित हा विषय गेले 20-22 वर्ष झालं लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी शिकवत आहे आणि परत एकदा मी तुमच्या आग्रहास्तव या ठिकाणी TETच्या बॅचमध्ये मी गणित हा विषय त्या ठिकाणी घेणार आहे. तर आता गणिताचं स्वरूप पाहत असताना एक लक्षात ठेवा मित्रांनो, गणित हा बराचसा वास्ट सिलेबस आहे. आता ह्याच्या प्रकरणांची संख्या नुसतं हे 30 गुणासाठी हे 27च प्रकरण नाहीत मित्रांनो. तुम्हाला हे 27 म्हणायला काही हरकत नाही. हे काही बीजगणितामधले हे 5 प्रकरण आहेत. 27 आणि 5 32 झाले. भूमिती आता हे 4 मध्ये लिहिलेले आहे. आता ह्या भूमिती 4 मध्ये नाही, याच्यामध्ये काहीतरी 10 प्रकरण येतात. हे शॉर्टकट मध्ये लिहिलेले मूलभूत संकल्पना, भूमितिक आकृत्या, त्रिकोण, वर्तुळ, आयत, चौकोन हे पाहायला गेले तर खूप प्रकरण येतात. तर हे 5 घेतलेले आहेत. 32 आणि 5 37 झाले. पुन्हा बुद्धिमत्तेमध्ये हो का हे 5 प्रकरणावरती अपेक्षित आतापर्यंतचे टाकलेले प्रश्न आहेत. आलं 42 झाले आणि स्तंभालेख, वृत्तालेख, माहितीचे विश्लेषणामध्ये हे 1 ते 2 घटक आहेत आणि गणिताचं अध्यापन आहे. म्हणजे जवळपास मला सांगायचं काय मित्रांनो, जवळपास 51 त्या ठिकाणचे प्रकरण आहेत आणि तुम्हाला गुण मिळणारे ते म्हणजे 30 आहेत. मग हा एवढा सिलेबस आपल्याला सगळा कव्हर करायचा आहे आणि कव्हर असा करायचा मित्रांनो, TETच्या ह्या बॅचमध्ये गणित घेत असताना मी तुम्हाला कसं जाणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात अगोदर समजावून सांगतो. अगोदर मी तुम्हाला TET असतील तर TETचे सर्व प्रश्न घेणार आहे आणि काही वेळेस काय होत असतं मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो. या गणितामध्ये आता हे बेसिक आहे, पूर्णांक संख्या. आता इथं सांगतो मी, आता पूर्णांक संख्याबद्दल ह्या बेसिक बद्दल बरेच वेळेस काही माहिती दिलेली नसते. आता शिक्षक आहात म्हणल्यानंतर एकदम बेसिकच्या संकल्पना पण माहिती असतात असं गृहीत धरून पेपरमध्ये टाकलेले नसतात. परंतु बेसिकमध्ये तुम्हाला बेसिक जर संकल्पना नाही क्लिअर झाली तर ह्याच्यातले पुढचे कुठलेही प्रकरण सोडवता येत नाही. म्हणून मी बेसिक संकल्पनेवरती काही व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं मी आता गेले 22 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये आहे आणि प्लस 3-4 वर्ष मी अगोदर शिक्षक म्हणून पण माध्यमिकला शिक्षक म्हणून पण मी काम केलेले आहे. तर असा माझा हा सर्व अनुभव जर घेतला तर जवळपास म्हणजे 5-25 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये आहे टीचिंगच्या आणि या क्षेत्रामध्ये माझं लक्षात असं आलेलं आहे की हा जो बेसिक घटक आहे, ज्या विद्यार्थ्यांना बेसिक कळाले बाकी सर्व कळाले आणि आता ज्यावेळेस तुम्ही शिक्षक म्हणून जाणार आहात, प्राथमिकचे जाणार आहात किंवा आणखीन पुन्हा गणिताचे 6 ते 8 मध्ये गणित घेऊन शिक्षक बनणार आहात तुम्ही, BSc MSc काय असेल ते घेऊन जर शिक्षक बनलात मित्रांनो, तर तुम्हाला हा बेसिक घटक तुम्हाला येणं गरजेचं आहे. आपलं चुकतंय कुठं, हे इथं चुकतं. आपल्याला हे बेसिक माहिती नाही आणि डायरेक्ट आपण प्रकरणाला हात घालायला जातात आणि आपल्याला मग ते समजत नाही. म्हणून पहिली गोष्ट, मी आतापर्यंत बेसिक मध्ये तुमच्या 25 वर्षामध्ये फार 2000 जवळपास 2000 पासून ते 2026 पर्यंत जेवढे बेसिक वरती स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न टाकलेले आहेत ते अगोदर तुम्हाला 50-60 उदाहरणं मी ते देणार आहे. त्याच्यानंतर आता बेसिक वरती TET मध्ये प्रश्न नाहीत. बेसिक किंवा आता हे पूर्णांक प्रकरण आहे, विभाजितेच्या कसोट्या आहेत, हे जे आहेत 3 प्रकरण किंवा मध्ये असे बरेचसे प्रकरण आहेत, त्याच्यावरती TET मध्ये कमी संख्या आहे. आणि नुसतं मी TETचे प्रश्न जर सुरुवात केली डायरेक्ट शिकवायला तर ते संपवायला मला जास्त वेळ लागत नाही. एक 10 ते 20 दिवसामध्ये मी TETचे सर्व आतापर्यंत 2013 पासून 13, 14 पुन्हा नंतर 16 त्याच्यानंतर 17, 18 काय 19 पुन्हा नंतर 21, 24, 25 हे मी शिकवायला 10 पेपर झालेले आहेत आपले. त्याला मला जास्त वेळ लागणार नाही. एक तुम्हाला 2 आठवड्यामध्ये मी सगळं व्यवस्थित विश्लेषण करून सांगू शकतो. परंतु आपल्याला जोपर्यंत हा बेस कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ते समजणार नाही गणित. आणि मित्रांनो, तुम्ही शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाला
तुम्हाला नुसतं पास व्हायचं नाही, तिथं अधिकारी होणार नाहीत की पास झाले की विषय मिटला गणिताचा. आयुष्यभर तुम्हाला ते शिदोरी राहणार आहे आणि ह्याच्यावरच आधारित तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तर होणारच आहे. हे टीईटी मधून तर शिक्षक बनणारच आहेत मित्रांनो, परंतु प्लस तुम्हाला आणखीन शाळेमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना हे प्रत्येक वेळेस तुम्हाला संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्हाला ती माहिती राहणार आहे. तुम्हाला एक मी शब्द देतो, स्पर्धा परीक्षेमध्ये गेली 25 वर्षामध्ये या प्रकरणावरती जेवढे प्रश्न आहेत तेवढ्याची सुद्धा पीडीएफ आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ मी त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदा हे गणित ऐकल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्या किंवा टीईटीचे द्या, तुम्हाला संपूर्ण कुठलाही तुमचा घटक त्या प्रकरणावरती राहणार नाही. एक एक प्रकरणावरती कमीत कमी 150 ते 200 उदाहरणं मी घेणार आहे आणि अगदी व्यवस्थित तुमचे अगोदर टाकलेले सगळे प्रश्न असणार आहेत. मी तुम्हाला अगोदर बेसिक प्रश्न देणार, बेसिकचे सगळे आतापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये टाकलेले प्रश्न घेणार आहे आणि पुन्हा त्याच्यानंतर तुमच्या टीईटी मध्ये टाकलेले. आता मी सांगितलं बेसिक वरती जे काही संकल्पना आहेत त्याच्यावर टीईटी मध्ये प्रश्न नाहीत, मग टॅट मध्ये वगैरे आहेत मित्रांनो, तर मी टॅट मधले घेतो. त्याच्यानंतर सीटीईटी मध्ये आहे, टॅट मध्ये आहेत किंवा आणखीन दुसरीकडे कुठं जर स्पर्धा परीक्षेमध्ये टाकलेले तर तिथले घेणार झालं. आता हे पूर्णांक संख्यावरती जर प्रश्न पाहायला गेले तर टीईटी मध्ये टाकलेलेच नाहीत, परंतु हे पूर्णांक संख्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये रेकॉर्ड ब्रेक आहे. आणि टीईटी मध्ये आता हे टीईटी सुद्धा एक स्पर्धा परीक्षाच आहे. आतापर्यंत स्पर्धा 10च पेपर झालेत ना, मग 10 पेपर मध्ये किती टाकणार आहेत? परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये खूप असे त्या ठिकाणी विषय आहेत की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप असे काही त्या ठिकाणची पदं आहेत की जिथं त्यांच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्णांक संख्यावरती प्रचंड असे प्रश्न आहेत. मग तुम्हाला ह्या 10 पेपरवरतीच अंदाजा मांडून टाकला नाही म्हणून सोडून देता येत नसतंय. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, हे बेसिक पूर्णांक संख्या, विभाजितेच्या कसोट्या, अपूर्णांक संख्या आणि एक प्रकरण याच्यामध्ये एक राहिलंय माझं, दशांश संख्या एक प्रकरण आपल्याला ऍड करायचे. दशांश संख्या इथं लिहिलेलं नाही, दशांश संख्या एक प्रकरण आहे. तर ते दशांश संख्या हे जर तुमचे या ठिकाणी, कारण ह्या अपूर्णांकामध्ये दशांश संख्या येतं, तर हे जे तुमचे 4 ते 5 प्रकरण आहेत याच्यावरती तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. आणि ही मेहनत जर तुमची या ठिकाणी व्यवस्थित झालेली असेल, हे पुढचे सगळे प्रश्न तुम्हाला सोपे जातील. आणि किंबहुना फक्त टीईटीच नाहीत, तुम्हाला जे पाहिजे त्या सुद्धा स्पर्धा परीक्षा क्रॅक करता येतील. आणि मी सांगितलं तुम्हाला या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचे तर टाकलेला प्रत्येक प्रश्न 2025 मधल्या पेपर सहित. आता पूर्णांक संख्या घेतलं तर किती प्रश्न टाकले त्याची संख्या असेल, कुठं कुठं टाकलेत, किती किती टाकलेत, फर्स्ट पेपर पण येणारे, सेकंड पेपर अगोदर फर्स्ट पेपरचे घेऊ, नंतर सेकंड पेपरचे घेऊ आणि पुन्हा त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न टाकलेले तेवढे, असं प्रत्येक मला प्रकरणावरती घ्यायचे. पाहायला गेलं तर आपले 150 त्या ठिकाणी कमीत कमी 100 प्लस तरी व्हिडिओ त्या ठिकाणी तुमचे होऊन जातील, किंबहुना 150 जवळपास व्हायला काय हरकत नाही. एक रेकॉर्ड असणार आहे महाराष्ट्रातलं की टीईटी बॅच साठी एवढं खूप काही मटेरियल तुम्हाला मिळून जाणार आहे. सोबत पीडीएफ देणार आहे, सोबत मी पीडीएफ देणार आहे. तुम्ही ते पीडीएफ ची झेरॉक्स काढायचं, वर्कशीट तयार करायचं आणि लगेच लिहायला सुरुवात करायचं. अगदी माफक फीस मध्ये गणिताचा पूर्ण सिलेबस माझ्या हातनं पूर्ण जाणार आहे. अगोदर गणित घेऊ, पुन्हा नंतर भूमितीचं घेऊ, पुन्हा नंतर बुद्धिमत्ता घेऊ आणि फक्त परीक्षा ओरिएंटेड. म्हणजे तुम्हाला फक्त टीईटीचीच नाही तर बाकीचं सगळं सुद्धा. एखाद्याला वाटलं नाही मला फक्त टीईटीच पाहिजे तर तुम्हाला टीईटी सुद्धा बघता येईल. एखाद्याला वाटलं नाही ह्या टीईटी मध्ये एवढे प्रश्न पडलेत परंतु बाकीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये गेले 25 वर्ष झालं काय चाललंय या प्रकरणामध्ये ते जर पाहायचं असेल तर ते सुद्धा प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे याच्यानंतर तुमचा गणिताचा प्रश्न विषय मिटला मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सिलेबस पूर्ण कव्हर करायचा आहे. मी काय जाणार आहे, कसं जाणार आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर ह्यांचा सिलेबस जो आहे तो हे का मी या ठिकाणी दिलेला आहे. तर मी सांगितलं हे बेसिक वरती पहिलं असणार आहे, पुन्हा त्याच्यानंतर पूर्णांक संख्या असणार आहे, विभाज्यतेच्या कसोट्या असणार आहे. आता विभाज्यतेच्या कसोट्यावरती 1-2 प्रश्न फक्त फर्स्ट पेपरला टाकलेले आहेत, सेकंड पेपरला तर एक पण प्रश्न नाही. मी सांगतो त्याचं विश्लेषण आणि पुढे मी दिलेलं आहे कुठं किती प्रश्न पडले तर मित्रांनो, परंतु कुठं पण पडला नाही. परंतु ह्याच्यावरती स्पर्धा परीक्षेमध्ये रेकॉर्ड ब्रेक उदाहरण आहेत. मग ह्याच्यावरती जर टाकलं तर काय येऊ शकेल, कारण तुम्ही एक शिक्षक आहेत मित्रांनो. फक्त ह्याच्यावरती एक पडलाय म्हणून पुढे कामाला येणार नाही. कारण हे तुमचे 3 प्रकरण जितके व्यवस्थित होतील, हे 3 प्रकरण पुढच्या संपूर्ण म्हणजे हे अंकगणितात असतील, बीजगणितात असतील, भूमितीत असतील किंवा बुद्धिमत्तेमध्ये असतील, ह्या सगळ्यामध्ये ह्या 3 प्रकरणाचा समावेश होणार आहे.
म्हणून मी 3च प्रकरण असं व्यवस्थित घेणार आहे असं नाही, याच्यातला प्रत्येक प्रश्न घेणार आहे. कारण तुम्ही पास झाल्यानंतरच नाहीत, पास जरी नाही काही कारणास्तव झालात मित्रांनो, तरी तुम्ही क्लास जरी टाकला स्पर्धा परीक्षेचे किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांचे MTS असतं किंवा आणखीन तुमच्या काय नवोदय स्कॉलरशिप वगैरे असतं, ह्या जरी स्पर्धा परीक्षा टाकलात तरी तुम्हाला खूप ह्याचा फायदा, ह्याच्या पलीकडलं काहीच बघायची गरज नाही. अशा पद्धतीनं आपल्याला एक रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रातलं एक रेकॉर्ड झालं पाहिजे की बाबा इतका सिलेबस तुम्हाला कोणी सुद्धा शिकवलेला नाही पाहिजे. कमीत कमी 150+ व्हिडिओ तुमचे गणिताचे जे आहेत तर मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. आणि पूर्ण TETची पूर्ण असतील आणि प्लस स्पर्धा परीक्षेची सुद्धा, असा मिळून एक 150+ उदाहरणं, 150+ व्हिडिओचं एक जे काही आपलं या ठिकाणचे बॅच होणारी ती तुमची सर्वात खूप महत्वाची बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची सगळ्या स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेली बॅच होणार आहे. आता काही जणाला जर वाटलं की आम्हाला फक्त TETच पाहायचं तर तुम्ही फक्त TETच पहा. एखाद्याला वाटलं TET प्लस आपल्याला पुढचं पाहायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्याबद्दल मी त्या ठिकाणी बोलत होतो. तर याच्यामध्ये प्रकरण काय काय घ्यायचे आहेत आणि किती किती घ्यायचे आहेत त्याच्याबद्दल मी या ठिकाणी सांगणार आहे. पाहून घ्या आता मित्रांनो हे कशा पद्धतीने आलेलं आहे ते. आता बघा हे बेसिक आहे मित्रांनो, हे मी सांगितलं बेसिक. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या आहे, विभाज्यतेच्या कसोट्या आहे, अपूर्णांक संख्या आहे, संख्या प्रकार व संख्या ज्ञान. आता हे असं तुमच्या TETच्या पुस्तकांमध्ये असं सेपरेट छापलेलं आहे मित्रांनो, म्हणून मी ह्याला थोडंसं सेपरेटच घेतलेलं आहे. परंतु इथून इथपर्यंतचं जे आहे हे ह्याच्यातले 3 घटक 1 2 3 4 हे सगळं संख्या प्रकरणामध्ये समावेश केलेला आहे. हे संख्याच आहे, फक्त आता हे तुमचे छापलेले आहेत त्याच्यामुळे मला मी तसंच शिकवावं लागणार आहे. तेव्हा कुठंतरी असं वेगवेगळं छापलेलं आहे आणि हे सगळं मिळून संख्या प्रकरणावर आहे. मी ह्याचं काउंट केलेले प्रश्न जे आहेत ते संख्या प्रकरणावर किती आहेत आतापर्यंत डिटेलमध्ये 13 पासून 25 पर्यंतच्या प्रत्येक पेपरचं अनालिसिस आणि सूक्ष्म पद्धतीनं निरीक्षण करून कुठल्या ह्याच्यावर किती प्रश्न इसवी सन कधी आहेत, कधी कोणता टाकलाय, बदललाय सिलेबस कसा, अगोदर जुन्यावर किती पडलेत, इतकी सगळी मेहनत घेऊन हे सगळं तुमच्या समोर मी ते प्रस्तुत करणार आहे. आणि हे जे आहेत हे सगळं संख्या प्रकरणामध्ये आहेत. त्याच्यानंतर पदावली एक सेपरेट आहे, लसावी मसावी आहे, सरासरी आहे, घातांक आहे, वर्ग वर्गमूळ आणि घनमूळ आहे, अंकगणितीय श्रेणी आहे, शेकडेवारी आहे, नफा तोटा व सूट आहे, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज आहे, विविध परिमाणे आहेत, गुणोत्तर प्रमाण पाहिजे होतं, गुणोत्तर प्रमाण पाहिजे होतं, थोडस इथं प्रमाण पाहिजे होतं, गुणोत्तर प्रमाण, पुन्हा नंतर भागीदारी, त्याच्यानंतर काळकाम वेग, पाण्याची टाकी आणि नळ, त्याच्यानंतर रेल्वे, पाण्याचा प्रवाह आणि बोट, त्याच्यानंतर संभाव्यता, त्याच्यानंतर मिश्रणेवर ते त्या ठिकाणी प्रश्न पडलेले आहेत, मी सांगतो नंतर देतो. वैवारी हे एवढे प्रकरण जे आहेत मित्रांनो ते आपल्याला गणितामधले तुम्हाला कव्हर करायचे आहेत. एवढे प्रकरण मला कव्हर करून घ्यायचे आहेत. हे बघा, नंतर तुम्हाला PDF मिळणार आहे मित्रांनो, तुम्ही PDFचं झेरॉक्स काढून जरी सोडवलात तरी चालतंय, काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला वर्कशीट टाईप त्या ठिकाणी PDF पाठवतो, तुम्ही त्याचं झेरॉक्स करून घ्या आणि त्याच्यावरतीच पुन्हा प्रश्न सोडवून घ्यायचे, व्हिडिओ पाहून सोडवून घ्यायचे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही प्रकारची बॅच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर हे का या पद्धतीनं हे सिलेबस अंकगणिताबद्दलचं झालं. आता बीजगणितामध्ये, आता ह्या अभ्यासक्रमामध्ये बीजगणित सुद्धा थोडस 2024 आणि 25च्या पेपरमध्ये थोडस झुकतं माप म्हणायला काही हरकत नाही. पुढे मी कुठं किती टाकलेत बीजगणितावरती फर्स्टला सेकंडला हे सुद्धा मी विश्लेषण केलेलं आहे, पुढे आहेत ते PDF तुमच्या लक्षात येऊन जाईल. परंतु बीजगणिताला ह्या 2 पेपरमध्ये 24-25 मध्ये थोडस झुकतं माप पडलेलं आहे. सिलेबस जे बदललाय चाललाय, पॅटर्न बदललाय लॉकडाऊन नंतर, ते थोडासा बदललंय. म्हणजे काय, काही प्रकरण जिथं संख्या प्रकरणाला जास्ती वेटेज देत होते आता त्याला कमी वेटेज देऊ लागलेत, कधी कधी टाकणा पण झालेले. म्हणजे सिलेबस बदललंय म्हणजे काय नाही, ह्याच्या पाठीमागले जे दिलेले आहेत ते मी संपूर्ण प्रकरण दिलेले ते स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त आहेत आणि त्याच्याशिवाय स्पर्धा परीक्षा पास होत नाही. आणि DED BED CET वगैरे ह्या सगळ्या म्हणजे स्पर्धा परीक्षे अंतर्गतच येते. त्याच्यामुळे फक्त कधी कोणता सिलेबस कोणत्या प्रकरणावर जास्त येईल आणि कमी येईल आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रकरण तितक्याच तोडीनं घ्यायचं आहे.
आपल्याला फक्त या ठिकाणी ते ह्याच्यावर टाकला नाही, 4च प्रश्न तेवढे 4च प्रश्न नाही सोडून घ्यायचं. ह्याचा पाठीमागल्या 25 वर्षातले स्पर्धा परीक्षेतले सगळं कव्हर करून टाकायचे. आणि रेकॉर्ड ब्रेक तुमचे 150+ व्हिडिओ झाले पाहिजेत. आणि तुम्ही पुन्हा नंतर मला कमेंटमध्ये सांगू शकताल सर 150 पेक्षा जास्त झाले. आणि बस ह्याच्या पलीकडे गणिताची काहीच तयारी करायची गरज नाही. सगळा विषय त्या ठिकाणी मिटून जाईल. आता बीजगणितामध्ये काय आहे? बैजिक राशी. हे बीजगणितामध्ये बैजिक राशी हे एक प्रकरण घ्यायचे मला. त्याच्यानंतर नित्य समीकरण आणि विस्तार अवयव आहे हे एक प्रकरण घ्यायचे. आता ह्याच्यावर तुमच्यामध्ये जरी टाकलेले प्रश्न 10 वर्षामध्ये कमी संख्या असले, कुठंतरी 50-60 वगैरे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये मी सांगितलं रेकॉर्ड ब्रेक आहे. आणि डीएड बीएड म्हणजे सुद्धा एक स्पर्धा परीक्षाच आहे. म्हणजे असं काही नाही की ह्याचा सिलेबस वेगळा आणि त्याचा सिलेबस वेगळा. गणित म्हणलं की गणितच असतं. आलं का लक्षात? मग ते कुठं का टाकलात? युपीएससीला सुद्धा, ISIPS ला सुद्धा तिथंच तेच असतं, डीएड ला सुद्धा तेच असतं, पोलीस भरतीला सुद्धा तेच आहे. गणित गणितच असतं. फक्त आकड्यांचा खेळ असतो. पोलीस भरती वगैरे जर असतील तर निव्वळ सोपे सोपे आकडे असतात. हजारावर लाखावर असतात. डीएड ला किंवा बीएड साठी बीएससी असताल किंवा आणखीन युपीएससी वगैरे केला तर फक्त लहान आकडे मोठे आकडे आकड्यांचा खेळ असतो. बाकी काय नाही. म्हणजे नियम सगळं सरासरीचं सूत्र आहे. पोलीस भरतीला बी सरासरीचं तेच आहे. युपीएससी वाल्यांना पण तेच आहे. आणि एखादी तहसीलदार बनणार आहे त्याला सुद्धा राज्यसेवेवाल्याला सुद्धा तेच सूत्र आहे. सूत्रात काही बदलत नाही. म्हणून गणिताच्या नियमामध्ये बेसिक मध्ये काही फरक पडत नसतो मित्रांनो. फक्त नाम असतं. तरी तुम्हाला मी सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करतो. बैजिक राशी आहे, नित्य समीकरण व विस्तार अवयव आहे, एक चल समीकरण आहे. मी काय काय प्रत्येक ह्याच्यातला एक एक ना एक एक घटक घेणार आहे मित्रांनो. एक सुद्धा मी इथं लिहून दिले नुसतं आणि उगाच 4 उदाहरणं दिले आणि सोडून दिले असं नाही. प्रत्येकाचे कमीत कमी 5-5, 6-6 व्हिडिओ आणि कमीत कमी 8-8, 10-10 तास तुम्हाला मी त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणावरती त्या ठिकाणी शिकवणार आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे हे दिसायला असं लहान वाटू लागलाय हा बीजगणिताचा घटक, परंतु ह्याच्यामध्ये बराचसा घटक येणार आहे. आणि आपल्याला फक्त परीक्षाच्या दृष्टीनंच या ठिकाणी स्लॅबच घेतोय मी. फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये काय येतंय, कारण उद्या आणखीन बदलला तर आणखीन त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. येणार आहेत म्हणजे काय, एवढ्यापैकीच येणार आहेत. त्याच्यानंतर एक चल समीकरणे, द्विचल समीकरणे आहेत, बैजिक राशीवरती आहेत, नित्य समीकरण व विस्तार अवयव आहेत. नित्य समीकरणाचे एक 13-14 नियम आहेत. त्या नियमाचे त्याचे विश्लेषण करून स्पर्धा परीक्षेमध्ये रेकॉर्ड ब्रेक उदाहरणं आहेत. तुमचे प्लस स्टेप घेऊन असं आपण एकत्र त्या ठिकाणी शिकवणार आहे. एक चल समीकरण हे काय आहे. त्याच्यानंतर द्विचल समीकरण आहेत आणि वर्ग समीकरण आहे. हे या ठिकाणी तुमचे 5 प्रकरण हे मला बीजगणितावरला घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे भूमिती आहे. आता ह्या भूमितीवरती मला मित्रांनो काय घ्यायचंय? मूलभूत संकल्पना आहे. काय आहेत? मूलभूत संकल्पना. भौमितिक आकृत्या आहेत. मी सांगितलं तुम्हाला की मगाच हे म्हणजे नुसतं भौमितिक आकृत्या म्हणलं की 2-4 धापाच नाही. हे एवढे आहेत ना, 12-13 प्रकरणाचा ह्याच्यामध्ये सगळा कस लागणार आहे तिथं. पुन्हा त्याच्यानंतर त्या आकृत्यांचे प्रमेय आहेत. काही वेगवेगळे प्रमेय सिद्धांत असतात वगैरे, त्याचं मोजमाप असतं. ते म्हणजे हा सिलेबस म्हणजे 10-15 प्रकरणाचा घटक आहे. नाव फक्त 4 टाकले म्हणजे 4च प्रकरण येत आणि त्याची कुठेतरी 100-200 उदाहरणं येणार आहेत असं नाही. बराचसा घटक आहे. आणि मित्रांनो आणखीन आपली जाहिरात वगैरे निघाल नाही, तारखा वगैरे पडलेल्या नाहीत आणि आपल्याला वेळ बराचसा मिळतो. कसं असतं, युद्धाला जाण्याच्या अगोदर जो प्रॅक्टिस करतोय त्याच जास्त रक्त सांडणार नाही युद्धामध्ये. अचानक प्रॅक्टिस न करता जर युद्धामध्ये गेला लढायला तर जास्ती रक्तपात होत असतो. तसं काम आहे. गणिताचा सिलेबस खूप प्रचंड आहे. मी सांगितलं 50 प्रकरणाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात येतो 30 गुणासाठी. आणि त्याच्यामुळं प्रचंड असा सिलेबस आहे. त्याच्यापैकी 30 गुण घ्यायचं म्हणजे, आणि लक्षात ठेवा गणित हा असा विषय आउट ऑफ मार्क पडतात कंसात समजलं तर, नाही समजलं तर याच्यापेक्षा अवघडच विषय नाही मित्रांनो. त्याच्यामुळं ह्या भूमितीच्या या त्या ठिकाणी 5 जे प्रकरण आहेत, या 5 प्रकरणामध्ये सगळंच आपल्याला इन्क्लूड करून त्या ठिकाणी आपल्याला शिकवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्ता. अभ्यासक्रमामध्ये हा बुद्धिमत्तेचा एक घटक आहे. आता सेकंड पेपरवरती ह्याच्यावरती काही प्रश्न नाहीत मित्रांनो, परंतु फर्स्ट पेपरवरती प्रश्न काही संख्या टाकलेले आहेत. खूप काही नाहीत परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. ह्याला जास्त वेळ आपल्याला घ्यायचं नाही कारण यांची संख्या कमी आहे, परंतु सोडून देता येत नाही. फर्स्ट पेपरवाल्यांना तर घ्यायचंच आहे, सेकंड पेपरवाल्यांना नाही टाकला आतापर्यंत. पण तुम्ही सांगितलं मित्रांनो पॅटर्न कधी बदलून काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला फर्स्ट पेपरला घ्यायचंच आहे, सेकंडला टाकला तर फायदाच होऊन जाईल. आतापर्यंत काही टाकल्या नाही सेकंडला, फर्स्ट वाल्यांना. म्हणून संख्यामाला आहे, घड्याळ आहे, दिनदर्शिका आहे, आकृत्यां मोजणी आहे आणि घन व फासे.
हे एक त्या ठिकाणी घटक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बघा पुढचा अभ्यासक्रम माहितीचे विश्लेषण. आता माहितीच्या विश्लेषणामध्ये त्याच्यामध्ये स्तंभालेख आणि वृत्तालेख हे दोनच आहेत. आता हे एक गणित अध्यापन म्हणून एक आहे, त्याच्यावरती 2018च्या मागच्या पेपरमध्ये आहेत, पुन्हा नंतर मात्र गेल्या 7-8 वर्षामध्ये ह्याच्यावर पुन्हा प्रश्न पडला नाही. ना 24ला नाही, ना 25ला नाही, ना ह्याच्या पाठीमागले 21ला नाही टाकला. त्याच्यामुळे हे कमी महत्वाचं आहे. तरी पण ह्याच्यावर जे काही पाठीमागल्या पेपरमध्ये 2-4 प्रश्न आहेत, हा थेरॉटिकल कसे प्रश्न असतात त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. परंतु स्तंभालेख आणि वृत्तालेख माहितीचे विश्लेषणामध्ये हे मात्र आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि याच्यावरती बऱ्यापैकी म्हणजे प्रश्न आहेत ते किती प्रश्न टाकलेत मी पुढे घेतले मित्रांनो. पुढचं पान काढतो म्हणजे तिथे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हो का आहे. आता बघा टीईटी पास होण्याच्या दृष्टीनं मी एवढा सगळा सिलेबस दिला होता मित्रांनो. जवळपास मी सांगितलं की जवळपास 51 प्रकरण आहेत. 50 मध्ये तुम्हाला ह्या 17 प्रकरणामध्ये हे मी सगळं एकत्र केलेलं आहे. आणि ह्या 17 प्रकरणामध्ये कशावरती काय प्रश्न टाकलेले आहेत मी तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या गणितामध्ये कोणत्या प्रकरणावरती किती प्रश्न आहेत याचं विश्लेषण बघा. संख्या प्रकरण आहे. प्रकरणाचं नाव आहे फर्स्ट पेपर सेकंड पेपर. संख्या प्रकरणावरती फर्स्ट पेपरवरती 36 प्रश्न टाकलेले आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीनं संख्या प्रकरण हे अतिशय महत्वाचं आहे. किती आहेत? 36 संख्या प्रकरण आहेत. पेपर फर्स्टला 36 प्रश्न आहेत आणि पेपर सेकंड साठी जे आहेत ते म्हणजे त्या ठिकाणचे 14 प्रश्न आहेत. मग सेकंडच्या दृष्टीनं तेवढं महत्वाचं नाही, परंतु फर्स्ट पेपरसाठी हे यांची संख्या बघा जास्ती आहे. परंतु ह्या बदललेल्या पॅटर्ननुसार ह्यांची थोडीशी संख्या 24 आणि 25 मध्ये थोडी कमी झालेली आहे. ते पण ऑब्झर्वेशन करावं लागेल. हे तुम्हाला अंदाज मांडण्याची गरज नाही. आम्ही वर्गामध्ये व्यवस्थित घेऊ. कुठल्या प्रकरणाला किती वेटेज देऊ लागलेत, कुठल्या प्रकरणाला वेटेज कमी झालंय हे आम्ही व्यवस्थित सांगतो वेळोवेळी तुम्हाला. परंतु आतापर्यंत जे झालेले आहेत त्यांचं विश्लेषण केलात तर 25 पर्यंत सगळं आहे. पेपर कधी 2013ला कुठं कुठं झालेत ते बघा, कधी कधी झालेत ते बघा. त्याच्यानंतर 2014 2016ला आहे. फर्स्टचे 2 आहेत परंतु सेकंडचा एकच झालेला होता त्यावेळेस. 8वा जरा ते 16 बद्दलचं. 2013 16 14 16 2017 2018 2019 2021 2024 2025 1 2 3 4 5 6 7 8 9 ही यांची संख्या जी आहे ते म्हणजे 9 झालेली आहे. आणि 16 मध्ये फर्स्ट पेपर बद्दल एक होता त्याच्यामुळे ते असं 10 म्हणत होतो मी. ठीक आहे, हे या पद्धतीचं आहे. तर संख्या प्रकरणावरती बघा फर्स्ट पेपर 36 प्रश्न, सेकंड पेपरला 14च आहेत. विभाज्यतेच्या कसोट्यावरती फर्स्ट पेपर मध्ये आतापर्यंत 4 प्रश्न विचारलेत. 25चा सुद्धा समावेश केलाय बरं मित्रांनो. अगदी 13 पासून 25 मधला प्रत्येक प्रकरणातला एकही प्रश्न सोडणार नाही. आणि ह्याच्यातलाच नाही स्पर्धा परीक्षेतला कुठला सोडणार नाही. अगदी क्लास 4 पासून पार वरच्या लेवल पर्यंतचे सगळं मी त्या ठिकाणी कंप्लीट करून घेणार. तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला ते मिळून जातील. आता विभाज्यतेच्या कसोट्या हो का. आता पेपर सेकंड आहे त्याच्यावरती फक्त एकच प्रश्न, ते पण जुन्या पेपरलाच विचारलेला आहे. त्याच्यानंतर नवीन मध्ये विचारणार नाही. आलं का लक्षात. तर हे एकच प्रश्न आहे विभाज्यतेच्या कसोट्या. तुमचं तुम्हाला लक्षात येते की कुणाला किती वेटेज द्यायचं आणि कोणता प्रकरण अतिशय महत्वाचा आहे. परंतु बदलत्या काळानुसार मी सांगितलं की बाबा काही वरती जास्ती प्रश्न विचारू लागले. ते मी प्रकरण शिकवत असताना मी सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. त्याच्यानंतर मसावी आणि लसावी आहे. आता ह्या मसावी आणि लसावीमध्ये काय मित्रांनो बघा बरं. पेपर फर्स्टला एकच प्रश्न आहे परंतु सेकंडला 6 प्रश्न विचारलेले आहेत 25 पर्यंत आतापर्यंत. मग ते कधी कुठं काय कोणत्या वर्षी टाकले ते सगळं मी प्रकरण शिकवत असताना डिटेलमध्ये देणार. एक प्रश्न मी डिटेलमध्ये देणार. त्याची काळजी नसावी. आता फक्त वेटेज बघा. आता अपूर्णांक आणि पदावली. आता हे पदावली सेपरेट आहे, मी सेपरेट घेतलं असतं मित्रांनो. परंतु काही अपूर्णांकाचे प्रश्न असतात तिथं पदावलीचा वापर करावा लागते. म्हणून मनामध्ये द्विधावस्था की बाबा हे सेपरेट घेऊ का एकत्र घेऊ. कारण काही प्रश्न असे असतात की त्याला कुठं ठेवायचा हा प्रश्न पडतो. अपूर्णांक दिसतंय परंतु पदावल्याचा वापर करून घ्यायचा म्हणून दोन्ही एकत्र केलं आणि ह्यांची संख्या जर बघितलं तर फर्स्ट पेपर मध्ये या ठिकाणी 31 आहे आणि सेकंड पेपर मध्ये किती झालेले 14 झालेले. फर्स्ट पेपर मध्ये 31 आहे, सेकंड पेपर मध्ये 14 झालेली आहे. अपूर्णांक आणि पदावले म्हणजे संख्या प्रकरण आहे, अपूर्णांक व पदावली हे प्रकरण आहे. पुन्हा त्याच्यानंतर सरासरी फर्स्ट पेपरवरती एकही प्रश्न आतापर्यंत विचारला नाही परंतु सेकंड पेपरवरती 8 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत सरासरीवरती.
त्याच्यानंतर घातांक आणि वर्ग वर्गमूळ व घन घनमूळ व घन घनमूळ पाहिजे होतं, आलं, व घन घनमूळ ह्याचे प्रश्न आहेत. फर्स्ट पेपर मध्ये फक्त 6 आहेत आणि सेकंड पेपर मध्ये 28 आहेत. आलं का लक्षात? मी हे प्रकरण सुरुवात केलं की अगोदर फर्स्ट पेपरचे घेणार, पुन्हा सेकंड पेपरचे घेणार आणि पुन्हा त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत गेले 20-22 वर्ष 25 वर्ष जे काय टाकले ते सुद्धा देणार. म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला एक 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 प्रकरण घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं माझं फक्त मला टाकलेले पाहिजे तर ते पहा. कुणाला जर वाटलं की ह्याच्यावर दुसऱ्या पेपरमध्ये काय पडले ते पण बघायचं, ते सुद्धा पाहू शकतात. हे सगळं तुम्हाला मिळून जाणार. त्याच्यानंतर विविध परिमाणे, तर दशमान परिमाणे किंवा वेगवेगळी परिमाणे असतात, त्याच्यावरती फर्स्ट पेपरमध्ये 5 प्रश्न आहेत आणि सेकंड पेपरला मात्र 2025 पर्यंत एवढे जे 9 पेपर झाले 9 वर्षामध्ये, फर्स्ट पेपर 10 होतात परंतु हे 9 होतात, 16ला डबल झाला होता, 8वा झाला. त्याच्यामुळे हे जे 25 पर्यंतचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये विविध परिमाणे ह्याच्यामध्ये सेकंड पेपरला एकच प्रश्न आहे. त्याच्यानंतर अंकगणितीय श्रेणी. आता श्रेणीचे 2 प्रकार 3 प्रकार पडतात, तोलनीय श्रेणी सुद्धा आहे, परंतु अंकगणिती आणि भूमिती ह्या भूमितीवरती नाहीत प्रश्न, परंतु अंकगणितीय श्रेणीवरती फर्स्ट पेपरमध्ये 8 आहेत आणि सेकंड पेपरला 7 प्रश्न आहेत. अंकगणितीय श्रेणी मी तुम्हाला अंकगणिती शिकवणार आहे, भूमिती पण शिकवणार, कारण दोन्ही त्या ठिकाणी देणार आहे. कारण स्पर्धा परीक्षा त्याच्यावर विचारलेत, न जाणं उद्या अंकगणिती विचारले म्हणून मी अंकगणिती शिकवेल, त्याच्यातलाच एक प्रकार भूमिती आहे, तसे 3 आहेत. पण तोलनीय श्रेणीमध्ये आतापर्यंत टाकलं नाही म्हणून भूमितीय श्रेणी सुद्धा त्या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता शाब्दिक उदाहरण मित्रांनो, हे शाब्दिक उदाहरण एक सेपरेट काढलेलं आहे आणि ह्या शाब्दिक उदाहरणामध्ये बऱ्याचशा प्रकरणातले काही शाब्दिक येतात, समीकरण वजा वगैरे येतात, त्याला समीकरण म्हणला तरी चालतंय. तर ह्यांची संख्या जी आहे त्या शाब्दिक उदाहरणांची फर्स्ट पेपरला 32 आहेत आणि सेकंड पेपरला 12 आहे. मग त्याचं मी सेपरेटच घेणार आहे, त्याला समीकरणाच्या नावाखाली मी शाब्दिक उदाहरणं घेणार आहे. मी स्पर्धा परीक्षेला समीकरण म्हणून शिकवतोय, तुम्हाला मी शाब्दिक उदाहरणं म्हणून त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्यांची संख्या बघा, फर्स्ट पेपरला 32 झाली आणि सेकंड पेपरला आतापर्यंत ते 12 झालेले. त्याच्यानंतर शेकडेवारी, फर्स्ट पेपरला फक्त 2च प्रश्न आहेत शेकडेवारीचं, परंतु सेकंड पेपरला जे आहेत ते 10 प्रश्न आहेत. आणि हे जे 2 प्रश्न आहेत, एक 24ला आणि 25ला पडलंय, लक्षात घ्या. म्हणजे अलीकडल्या काळामध्ये जे आहे तर ह्याच्यावरती प्रश्न आता वाढलेले आहेत. मग कशावर कमी झाले? संख्या प्रकरणावरती, विभाजितीच्या कसोट्यावरती कमी झालेत आणि आता शेकडेवारी नफा तोट्यावरती संख्या वाढू लागलेली आहे. लक्षात आलं? मी आम्ही त्यावेळेस सिलेबस शिकवत असताना या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस आम्ही क्लिअर करून टाकू. म्हणून शेकडेवारी जी आहे त्याच्यावरती पेपर फर्स्ट मध्ये 2 आहेत आणि सेकंड मध्ये 10 आहेत आणि हे सगळे 24 आणि या ठिकाणचं 24 आणि 25 मध्येच टाकलेले प्रश्न आहेत. ह्यांची संख्या अगोदर नाही. हा, हे जे सेकंड मध्ये अगोदर असतील काही, परंतु हे फर्स्ट पेपर मध्ये आता म्हणजे सिलेबस मध्ये आपल्याला शेकडेवारीला आता व्यवस्थित घ्यावं लागणार आहे बदलत्या पॅटर्ननुसार. आता हे नफा तोटा आहे, हे 7 प्रश्न आहेत आणि इथं या ठिकाणचे 8 प्रश्न आहेत आणि हे दोन्ही म्हणून शेकडेवारी कळालं तर नफा तोटा लगेच कळतो. हे दोन्ही आपल्याला इक्वलच घ्यायचे आहेत, आपल्याला इक्वल घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे, कारण एकावर एक डिपेंड असे प्रकरण आहेत. आता सरळ व्याज चक्रवाढ व्याज, फर्स्ट पेपरमध्ये 2 प्रश्न आहेत, पण सेकंड पेपरला 8 प्रश्न आहेत. सरळ व्याज चक्रवाढ व्याज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वैवारी, वरती 6 त्या ठिकाणचे प्रश्न आहेत. कुठं? फर्स्ट पेपरला. आणि सेकंड पेपरला किती? 4. आणि अलीकडल्या काळामध्ये जरा थोडीशी संख्या वगैरे यांची वाढू लागलेली आहे. रेल्वे प्रकरणावरती आतापर्यंत फर्स्ट पेपरला एकच प्रश्न आहे, सेकंडला तर नाहीच. तरी पण आतापर्यंत जसं झालेलं आहे त्या पद्धतीने मी घेण्याचा प्रयत्न करतो. आता त्याच्या नंतरचे जे प्रकरण आहेत तेवढे महत्वाचे नव्हते. मी जे आता 27 प्रकरण सांगितले, दशांश संख्या एक राहिले म्हणजे 28 प्रकरण होते आपले. त्याच्यातले हे 13च प्रकरण महत्वाचे म्हणायला काय हरकत नाही तुमच्या टीईटीच्या दृष्टीनं. ह्याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि रेल्वे आतापर्यंत काय एक प्रश्न आहे, ते पण जुन्याच ह्याला टाकलेला आहे. सेकंडला तर नाहीच नाही, फर्स्टला पण नाही, परंतु सांगता येत नाही स्पर्धा परीक्षेचं काय. म्हणून 13 प्रकरण अंकगणिताचे तुम्हाला अभ्यास करावे लागतील. मी तुम्हाला 28 दिले होते. म्हणजे महत्वाचं काय आहे आणि त्याच्यावर किती गुण आतापर्यंत टाकलेले आहेत, या सगळेचे विवेचन मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बीजगणितावरती फर्स्ट पेपरला 9 आणि सेकंड पेपरला 13 त्या ठिकाणचे प्रश्न आहेत. बघा 13 प्रश्नांची संख्या आहे. कुठं? बीजगणित फर्स्ट पेपर
सेकंड पेपरला बीजगणितावरती जास्ती प्रश्न आहेत, तर फर्स्ट पेपरमध्ये थोडेसे कमी आहेत. आणि अलीकडल्या कालखंडामध्ये ह्यांची संख्या बीजगणिताची वाढलेली आहे. जे 5 प्रकरण मी दिले होते ना, आता सांगितले होते, त्याच्याबद्दल मी ते बोलतोय. आणि ते अलीकडल्या कालावधीमध्ये 24-25 मध्ये यांची संख्या जरा जास्ती वाढलेली आहे. आता भूमिती बघा, भूमितीमध्ये हे 62 प्रश्न आहेत आतापर्यंत. भूमिती संपूर्ण काढला तर भूमितीवरती फर्स्ट पेपरमध्ये 62 आणि सेकंड पेपरमध्ये 90 आहे. आणि 24-25 मध्ये जर पाहायला गेलं तर मला वाटतंय 24-25 ची जी संख्या, जर तुम्हाला माझ्याकडे आणखीन डिटेलमध्ये विवेचन आहे, पण तो टाइमपास होते म्हणून मी ते जास्ती त्या ठिकाणी घेतलेलं नाही. तर 24-25 मध्ये बघा, ह्यांची संख्या तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगतोय. भूमितीबद्दल बघा, 24 मध्ये 8 प्रश्न आहेत आणि 7 प्रश्न 25 मध्ये आहेत. आणि हे जर सेकंड पेपरची जर बघा गेले मित्रांनो, तर भूमितीमध्ये 12 प्रश्न आहेत. 24 ला 12 प्रश्न विचारले, तर 2025 ला सुद्धा 12 आहेत. 2021 ला 10 संख्या होते, 2019 ला 15 संख्या होते, 2019 ला 15 संख्या होते, 2018 ला 10 होते, 2017 ला 10 होते, 2016 ला 9 होते, 2014 ला 12 होती, 2013 ला 12 होते. म्हणजे 10-12 प्रश्न म्हणायला काय हरकत नाही. कशावरती 12-13 प्रश्न सेकंड वरती ॲव्हरेज. आणि इथं जर पाहायला गेले तर यांची सुद्धा संख्या इसवी सन वाईज आहेत. फक्त टाइमपास खूप फुल आला, मला तर शिकवायचंच आहे म्हणून मी ते जास्ती तिथं असं आकृत्या वगैरे तयार करून काय मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्यांची भूमितीची संख्या जर बघायला गेली, 2013 मध्ये 6 होते, 14 मध्ये 7 होते, 16 मध्ये 4 होते, 4 होते, पुन्हा 16 मध्ये डबल झालेला त्याच्यात 7 होते, 17 मध्ये 6 होते, 18 मध्ये 7 होते, 19 मध्ये 4 होते, 21 मध्ये 6 होती, 24 मध्ये 8 होते आणि 25 मध्ये 7 होते. तर यांची संख्या म्हणजे 7-8 म्हणायला काय हरकत नाही ह्यांचे 5-7 प्रश्न भूमितीचे. परंतु सेकंडला मात्र 10-12 प्रश्न अलीकडल्या कालखंडामध्ये यांची संख्या थोडीशी वाढलेली आहे. भूमितीला सुद्धा आपल्याला व्यवस्थित घ्यावं लागेल. आणि माहितीचे विश्लेषण मित्रांनो, ह्याच्यामध्ये वृत्तालेख मी सांगितलं होतं, स्तंभालेख हे जे काही 2 दिलेले होते, ह्याच्यामध्ये जे मी ते 2 दिलेले होते, तर त्या 2 बद्दल मी सांगितलं, वृत्तालेख आणि स्तंभालेख. आता ह्याच्यामध्ये 2च आहेत, वृत्तालेख आणि स्तंभालेख, आणि ह्यांची संख्या एवढी आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर विवेचनामध्ये सांगतो, स्तंभालेखामध्ये 2013 ला एक प्रश्न होता, पाहून घ्या, 2013 ला एक होता. त्याच्यानंतर 14 ला नव्हता, पुन्हा 16 ला 2 होते, पुन्हा 16 ला 2दा झाली होती ना ते फर्स्ट पेपर, त्याचे 2 होते, 17 ला 2 होते, 18 ला 2 होते, 19 ला 2 आहेत, 21 ला 2 आहेत, 24 ला 2 आहेत, 25 ला 2 आहेत. म्हणजे 2-2-2-2 जे या ठिकाणी सांगितलं होतं ते म्हणजे कशाची संख्या होती, तर ते म्हणजे स्तंभालेख यांची संख्या मी अगोदर सांगितली. आता वृत्तालेख सुद्धा त्या ठिकाणी बघा 2-2, 14 ला 2 आणि 16 ला 2, हे फर्स्ट पेपर बद्दल सांगितलं. सेकंड पेपर मध्ये सुद्धा बघा स्तंभालेख वरती 2, 13 ला 1 होतं, 14 ला 2 आहेत, 17 ला 2 आहेत, 18 ला 3 आहेत, 19 ला 3 आहेत, 21 ला 3 आहेत, 24 ला 3 आहेत, 25 ला टाकला नाही. आणि वृत्तालेखामध्ये बघा आता 2016 ला फक्त 2 होतं. म्हणजे वृत्तालेख आणि स्तंभालेख यांची एकूण संख्या जर पाहायला गेली तर ह्याच्यावरती 2-3 प्रश्न हमखास आहेत, हे मला त्या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं. आणि ह्याच्यामध्येच मी काय केले, गणित अध्यापन हे कुठंतरी 1-2 प्रश्न जुन्याच पेपरमध्ये आहेत, 18च्या अगोदरच टाकलेले आहेत. इथून पुढच्या 2-4 म्हणजे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये ह्याचा काही समावेश केलेला नाही, तरी पण त्याचे सुद्धा प्रश्न आपण नंतर पाहणारच आहोत. तर माहिती विश्लेषण, तर इथं मित्रांनो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. आणि एक कमीत कमी वेळामध्ये मला काय घ्यायचंय, कसं जायचंय, मी गणित काय शिकवणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलं. की मी एक तुम्हाला शब्द सुद्धा दिलेला आहे की फक्त टीईटीच नाही मित्रांनो, तर टीईटीचे तर सगळं ते इथं जितके काही मी इसवी सन लिहिलेत मित्रांनो, 13, 14, 16, 17, 18, 19, 21, 24, 25, ह्या सगळ्या वर्षातले फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर ह्याच्यातले सगळे गणित घेणार आहे. प्लस आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय झालेलं आहे ते तुम्हाला जर फक्त एवढंच बघायचं तर एवढंच बघा. तुम्हाला जर वाटलं नाही सर आम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये काय पडले ते तिकडं बघायचं वाटलं तर ते सुद्धा बघा.
असे मिळून तुमचे कमीत कमी 150+ व्हिडिओचं हे आपलं गणिताचा हा विषय कंप्लीट करण्यासाठी 150+ व्हिडिओ लागणार आहेत. आणि याच्यातनं आपलं पूर्णतः गणित, भूमिती, तुमचं बीजगणित, ह्या बुद्धिमत्ता हा सगळा सिलेबस मी कव्हर करणार आहे. याच्यानंतर माझा एक शब्द असेल मित्रांनो, की तुम्हाला कुठंही काहीही कुणाचंही पुस्तक किंवा कुठल्या नोट्स किंवा आणखीन कुठला व्हिडिओ बघायची गरज भासणार नाही. इतकं डिटेलमध्ये आणि व्यवस्थित आपलं होणार आहे. आता उद्यापासून आपण पहिल्या तासाला आणि माझं पहिलं बेसिकच्या संकल्पना जे आहेत त्याच्याबद्दल मी त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर पहिलं प्रकरण पुढचं पूर्णांक संख्या घेणार आहे. उद्याच्या तासामध्ये माझं संपूर्ण बेसिक संकल्पना होतील. जो विद्यार्थी ह्या बेसिक संकल्पना न पाहता डायरेक्ट प्रश्न पूर्णांक संख्या प्रकरण घेईल त्याला नाही समजणार. ज्याचं बेसिक चांगलं असेल त्याला पूर्णांक संख्या कळेल, ज्याचं पूर्णांक चांगला आहे त्याला पुन्हा विभाज्यतेच्या कसोट्या पाहावं लागणार आहे. आणि हे विभाज्यतेच्या कसोट्या आणि पूर्णांक संख्या बघितल्यानंतर अपूर्णांक कळणारे, दशांश कळणारे आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे प्रकरण तुम्हाला सोपे वाटतील. मग गणित जाईल, बीजगणित असेल, भूमिती असेल, बुद्धिमत्ता असेल, हे सगळे सोपे जाणार. ठीक आहे. आता त्यासाठी एक तुम्हाला एक काम देतो मित्रांनो, पहिल्याच तासामध्ये सांगतोय. तुम्हाला पास व्हायचं असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा जर कंप्लीट करायची असेल, क्रॅक करायची असेल तर एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क पडत असतात. कंसामध्ये समजलं तर, आणि नाही समजलं तर याच्यापेक्षा अवघडच विषय कुठला नाही मित्रांनो. मग त्याच्यासाठी काय करायचंय, अगोदर सर्वात प्रथम 30 पर्यंतचे पाढे पाठ करा. 30 पर्यंतचे पाढे प्रत्येकाला जमले पाहिजे. त्याच्यानंतर 30 पर्यंतचे वर्गमूळ आणि 30 पर्यंतचे घनमूळ पाठ झाले पाहिजे. 25चा, 19चा, 24चा घन जे आहेत तर आताच्या क्लास 4च्या 26 मध्ये, आता 26चे पेपर पोलीस भरतीचे झाले, 26 मध्ये 24 मध्ये 30 पर्यंतचे घन विचारलेले. आणि आपण पण म्हणजे क्लास 4च्या दर्जाची आपली सुद्धा परीक्षा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला इथंच कामाला नाही तर पुढे संख्यामाला बुद्धिमत्तेमधून जे आहे तिथं सुद्धा संख्यामाला अक्षरमालेमध्ये सुद्धा हे बुद्धिमत्तेमध्ये वर्गमूळ, घनमूळ हे तुम्हाला प्रकरण घेत असताना, घातांक हे प्रकरण घेत असताना आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा संख्या प्रकरण घेत असताना हे कामाला येणार आहे. आणि संपूर्ण गणित कळण्यासाठी सुद्धा तुम्हाला पाढे आले पाहिजेत. म्हणून 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 30 पर्यंतचे वर्गमूळ आणि 1 ते 30 पर्यंतचे घनमूळ हे कंप्लीट करून घ्या मित्रांनो. मग तुम्हाला कुणीच अडू शकत नाही पास होण्यापासून. कारण हे जितकं तुम्हाला फास्ट जमेल तितकं गणित फास्ट जमतं. गणिताची क्रिया 1 मिनिटाच्या आत कंप्लीट करण्यासाठी एवढं माझं बेसिकचं आहे. हा सिलेबस तुम्हाला एवढंच पाठ करायचं, बाकी फक्त गणिताला वर्गामध्येच क्लिअर करणार. फक्त एवढं पाठ करून घ्या, बाकीचं जिम्मेदारी मी घेतो आणि तुमच्याकडनं ते कंप्लीट करून घेतो. ठीक आहे, इथं आपण थांबतो. थँक्यू. पुढचं लेक्चर आहे, पुढचे सर येऊन थांबलेले आहेत, मराठीचं लेक्चर आहे तुमचं. इथं मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.